शुभ दीपावली. आज विचारधनमध्ये ज्योतिर्मय या विषयावर बोलावं वाटतंय. ज्योती म्हटल्यानंतर ज्याला आपण वात म्हणतो ती आली. वात आणि ज्योती, दिवाळीचा प्रकाश हा ज्योतिर्मय रूपाने सर्वत्र संचारतो, विस्तारतो आणि तो आनंद सगळ्यांना मिळतो. लक्ष लक्ष दिव्यांची ही प्रत्यक्ष ऊर्जा जी देवरूप मानलेली आहे, आदिमानवापासूनच अग्नीची पूजा हा माणसाचा स्थायी भाव आहे. आणि काळाच्या ओघात दीपावली हा सण संपूर्ण विश्वामध्ये, भारतातच नाही तर भारताबाहेरही अनेक ठिकाणी हा साजरा होतो. अनेक नात्यांची गुंफण यामध्ये बघायला मिळते. पाडवा म्हणजे नवरा बायकोचं नातं, भाऊबीज बहीण भावाचं नातं, अशी कौटुंबिक नात्यांची उजळणी घट्ट अशी वीण दीपावली या सणामुळे होते. आणि सर्वसाधारणपणे सर्व धर्मीय या सणामध्ये समाविष्ट होतात. कारण भारताचा जर इतिहास आपण बघितला तर दीपावली हा सण रामायण महाभारतापासून 5 ते 10,000 वर्षापासून या ठिकाणी भारतामध्ये होतो. आणि नंतर आलेले जे काही धर्म आहेत त्याच्यामध्ये ख्रिश्चॅनिटी आहे आणि मुस्लिम धर्म आहे. हे धर्म परकीय आक्रमणांबरोबर भारतामध्ये आले. म्हणजे येथील सर्व माणसं मुळात दिवाळी हा सण साजरा करणारी आहेत. त्यांना माहिती आहे की पूजा आपण कशाची करतो. त्यामुळेच दीपावली हा सण मोठ्या आनंदानं देशभर साजरा होतो, परदेशातही साजरा होतो. आणि एक गोष्ट लक्षात येते की आमचे सण आहेत ते आमचं जे शालिवाहन शक जे आहे, आता शालिवाहन शक कुठला आहे? इसवी सन. आता इसवी सन म्हणजे ख्रिश्चन धर्मानुसार येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून इसवी सन सुरू झालं. ते जगभर आपण पाळतो 2025 इसवी सन. पण शालिवाहन शक जर बघितलं तर शके 1947 असं आहे. म्हणजे साधारण 78 वर्ष इसवी सन पूर्वी 78 वर्षापासून शक मोजायला सुरुवात झाली. कालमापनाची संकल्पना ही तशी जुनीच आहे, पण प्रत्येकजण आपापल्या धर्मानुसार त्यांची कॅलेंडर्स छापतात आणि त्यानुसार चाललेल्या या गोष्टी. पण पूर्वंपार इतर सर्व धर्मांमध्ये सुद्धा अग्नीची पूजा ही प्रथम मानली गेलेली. जशी सूर्याची पूजा आहे, अग्नीची पूजा आहे. तर जिथे जिथे ही ऊर्जा आहे, जिथे जिथे अंधाराचा नाश, अंधार केवळ एक पंटी पेटवली तरी संपूर्ण परिसरामध्ये उजेड निर्माण होतो आणि तो उजेड सर्व दूर जातो. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा त्राटक हा प्रकार ज्योतीवरती केला जातो. सूर्यावरती काही जण करतात, पण आपली ज्याला आपण काय म्हणू, डोळ्यांची जी क्षमता आहे ती तीव्र करण्यासाठी ज्योतिर्मय अशा ज्योतीवरती त्राटक केलं जातं. त्राटक म्हणजे डोळे
न मिटता जास्तीत जास्त वेळ त्या एका ठिकाणी स्थिर बसून त्या ज्योतीकडं बघणं किंवा उगवता सूर्य त्याच्याकडं बघणं, की जेणेकरून आपल्या डोळ्यांचं तेज हे वाढतं. अशा या आमच्या परंपरा आहेत. तर दीपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. बी हॅपी, एन्जॉय दी डेज. ओके, बाय. थँक्यू. 5 मिनटं होऊन गेली. थँक्यू.